गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आपली सर्वांची लाडकी सुहानी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज बनवत आहे घरच्या घरी इडली सांबर। हे बघा, मी सांबारची तयारी केलेली आहे। सांबारमध्ये मी मिक्स डाळी घेतलेले आहेत, टमाटर, कांदे, इतर बाकी व्हेजिटेबल तुम्हाला जे आवडतं ते टाकलेलं आहे। मला जे आवडतं ते मी याच्यामध्ये टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये पत्ताकोबी टाकलेली, शेंगाच्या शेंगा टाकलेल्या आहेत, गवारीची शेंगा टाकलेली आहे, टमाटर, कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट। हे छानपैकी याची ग्रेव्ही तयार केलेली आहे। बघा, मस्त असं शिजलंय। याला छान आता लसणाची झणझणीत मी फोडणी देणार आहे। भेटूया मग आपण फोडणी झाल्याच्या नंतर। आणि हे बघा मित्रांनो, आपण सांबारची तयारी करतोय। मग आपल्याला सांबारासोबत काहीतरी खाण्यासाठी झटपटीत लागणार आहे की नाही, ते घरच्या घरी चांगलं असणारं, टेस्टी असणारं, पौष्टिक असणारं, लहान मुलाला आवडेल अशा पद्धतीने हे बघा मी बनवणार आहे इडली। हे इडली पात्र मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आणि हे बघा, रात्रीच मी उडदाची डाळ आणि तांदूळ हे मिक्स केले होते, चांगले भिजू घातलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी हे मिक्सरमधून काढलेले आहे। आता याची आपल्याला छान इडली बनवायची आहे। इडली बनवल्याच्या नंतर आपण भेटूया। हे बघा, आपलं सांबार तयार होत आहे। त्याला छान मी फोडणी पण देणार आहे। त्याच्या अगोदर मी फोडणी द्यायला आणखी वेळ आहे, तोपर्यंत आपण हे इडली तयार करून घेऊया। कारण आपल्या इकडे सांबार होईपर्यंत इकडे आपली इडली तयार होते। इडली तयार होण्यासाठी कमीत कमी आपल्याला 10 मिनिटं हा वेळ कालावधी लागतो। अशा पद्धतीने तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं छोटे मोठे इडली तुम्ही टाकू शकता। पूर्ण साच्यामध्ये अशी इडली भरून घ्या। हे बघा, असं इडली आपण भरले इडली पात्रीमध्ये असं आपल्याला ठेवायचे। याच्यावर असं झाकण घेऊन घ्यायचे। छान 10 मिनिटांमध्ये आपल्याला इडली बनवता येते। मग भेटू आपण। तेव्हा आपण सांबार फोडणी देतोय। तिखट, मीठ, हळद तुमच्या आवडीनुसार तुम्हाला टाकायचं आहे। हा सांबार मसाला आहे, हे सगळं छान त्याची तयार केले। आणि आपल्याला वरतून कांदा, टमाटर वगैरे काहीही टाकायचं नाही, कारण मी ऑलरेडी सगळं याच्यात टाकलंय आणि एकजीव केलेला आहे। तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीचं पाणी, तुम्हाला घट्ट पातळ तुम्हाला कसं पाहिजे त्या पद्धतीचं। मला थोडंसं मिडियम राहायचं सांबार आवडतं। हे बघा, चवीनुसार त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचंय। हे बघा मित्रांनो, सांबार आहे, सांबारमध्ये तुम्ही चिंच पण टाकू शकता। मी टाकलेली नाहीये कारण मी ऑलरेडी त्याच्यामध्ये टमाटर टाकलेला आहे। त्याचबरोबर बघा, हे एक छोटीशी अशी वस्तू आहे। हे बघा, ही साखर, ज्याला तुम्ही ओळखता, ही साखर पण थोडीशी तुम्ही असं टाका आणि अशी कोथिंबीर टाका। सांबार आपलं तयार आहे। इकडे इडली आपली तयार आहे। 2च मिनिटांमध्ये आपण इडली आणि सांबार मस्तपैकी टेस्ट करूया। हे बघा, आपली इडली तयार झालेली आहे। किती छान याचा असा फ्लेवर आलेला आहे।
अशा पद्धतीने इडली काढून घ्यायची आहे. कोणाकोणाला आवडते इडली सांगा बरं. झटपटीत आणि पटकन होणारा पदार्थ, पौष्टिक पण आणि लहान मुलांना आवडणारा पण. मला तर असं वाटत नाही की कोणाला इडली सांबार हे आवडत नाही. सगळ्यांनाच इडली सांबार आवडत असेल. हे बघा, होममेड इडली सांबार. इडली सांबार तयार झाले. मुलांना विचारू कसं झालंय ते. हे बघा, धीरज कशी झाली इडली सांबार? रोशन, टेस्ट कसा आहे इडली सांबारचा? तुला आवडलं? तुम्ही पण ही रेसिपी वापरून बघा, एकदम चांगली आणि बेस्ट होती. चला मग, मुलं आता इडली सांबार खात आहेत, मी पण खाते. तुम्ही पण लवकरात लवकर माझ्याकडे या, मी तुमच्यासाठी थोडी ठेवते. बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.